यं किंचिरतनं लोके विजति विविधा पुथु रतनं बुद्ध समन्नथि रतनं धम्म समन्नथि रतनं संघ समन्नथि तस्मासोत्थि भवन्तु ते नथि मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमङ्गलम् नथि मे शरणं गय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमङ्गलम् नथि मे शरणं गय्यं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण होतु ते या विश्वात अनेक प्रकारची जी रत्न विद्यमान आहेत त्या सर्वांमध्ये बुद्ध रत्नाची, धम्म रत्नाची आणि संघ रत्नाची बरोबरी करणारे कोणतेही दुसरे रत्न नाही। मी दुसरे कुठलेही अनुसरण करणार नाही। माझ्यासाठी बुद्ध, धम्म आणि संघ हे उत्तम अनुसरण आहे। या सत्य वचनाने सर्वांचे कल्याण हो। महाकारुणिक सम्यक संबुद्धांना मी अभिवादन करतो। तथागतांचा पावन पवित्र पूज्यनीय धम्मपथावर सत्य स्वरूप आरूढ असलेला भिक्खू संघ, मी भिक्खू संघाला सुद्धा अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे आम्हा विश्वातील महान सर्वश्रेष्ठ प्रथम अग्रस्थानी असलेल्या मानव हिताच्या कल्याणासाठी तथागतांचा धम्म आम्हा ज्यांच्यामुळे लाभला ते आमचे परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी अभिवादन करतो। या धम्मदेशनेमध्ये
उपस्थित असलेले माझे सर्व प्रिय आदरणीय श्रद्धा संपन्न धम्मेक उपासक, धम्मेक उपासिका, धम्मेक बालक आणि धम्मेक बालिका या सर्वांसाठी मी मंगल मैत्रीची कामना करतो। या धम्मदेशनेचा आवाज जिथपर्यंत पोहोचत असेल, जे जे श्रद्धावान उपासक उपासिका या धम्मदेशनेला श्रवण करत असतील, त्या सर्वांसाठी सुद्धा मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो। परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला विश्वातील अग्रगण्य सर्वश्रेष्ठ महान असा धम्म दिला आणि आमच्या मातीमोल असलेल्या जीवनाचे सोने झाले। खरंच तथागतांचा धम्म हा अनंत सुखाकडे नेणारा आहे। तथागतांच्या धम्मामध्ये कुठल्याही भ्रमिष्ट कल्पना नाहीत किंवा मनुष्याचे जीवन, त्याचा जन्म व्यर्थ जाईल अशी कुठल्याही प्रकारची शिकवण नाही। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या धम्मात जे जे काही सांगितलेले आहे ते सर्व मानव हिताचे आहे, मानव सुखाचे आहे। या जन्मीच नव्हे तर अनंत जन्मोजन्मी सुख आणि सुख उत्पन्न होईल एवढी महान उपलब्धता महाकारुणिक तथागतांच्या धम्मामध्ये आहे। धम्माचे अनुसरण जसे जसे कराल तसे तसे आपण दुःखापासून दूर जाल। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी आपले संपूर्ण जीवन जनहितासाठी समर्पित केले। तथागत भगवान बुद्धांनी दुःख मुक्तीचा मार्ग अंगीकारला आणि दुःख मुक्तीच्या मार्गाचा प्रचार आणि प्रसार केला। मनुष्याचे सर्व हित व्हावे, मनुष्याला सुख प्राप्ती व्हावी यासाठी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी उपासकांना पंचशील दिले, आर्य अष्टांगिक मार्ग दिला, दान पारमिता यावर धम्मदेशना दिल्या आणि ज्यांनी ज्यांनी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचे तत्व अंगीकारले, तथागतांचा धम्म अंगीकारला, त्या धम्माचे अनुसरण केले, ते लोक मात्र आपल्या जीवनात असणाऱ्या दुःखातून मुक्त झाले आणि परम सुखाचे लाभी बनले। परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता जगप्रसिद्ध आहे। अशा महान विद्वान महामानवाने सर्व धर्माचा अभ्यास केला आणि खरोखरच अमृत तुल्य असा जो तथागतांचा महान धम्म आहे, त्या धम्माचा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकार केला। केवळ स्वीकारच केला नाही तर आपले नवकोटी बांधव त्यांना सुद्धा या महान बौद्ध धम्माची दीक्षा दिली। तो दिवस होता 14 ऑक्टोबर 1956। स्थळ होते नागांची नागभूमी नागपूर। बाबासाहेब खूप विद्वान होते। बाबासाहेबांनी
सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि तथागतांचा धम्म पारखून निवडला, ज्यामध्ये मनुष्य दुःख मुक्तच नव्हे तर जीवन मुक्त सुद्धा होतो, इतका महान धम्म तथागतांचा आहे. जीवनमुक्त म्हणजे निर्वाण सुख, पुन्हा जन्म नाही, पुन्हा वेदना नाही, पुन्हा दुःख नाही, अशा या महान श्रेष्ठ धम्माचे आम्ही सुद्धा अनुयायी आहोत. आम्ही परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि आम्ही बाबासाहेबांनी आम्हाला जो अनमोल तथागतांचा धम्म दिलेला आहे, या धम्माबद्दल जाणून घेणे सर्वात श्रेयस्कर आहे. आम्हाला आमच्या धम्माची माहिती असणे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. माझा तर असा विश्वास आहे की तृष्णेमुळे मानवी जीवन हे दुःखमय आहे आणि ध्यान, आध्यात्मिक आणि शारीरिक श्रम आणि चांगले वर्तन हे निर्वाण मिळवण्याचे मार्ग आहेत. ज्ञानाच्या अवस्थेला पोहोचणारे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्ध बनले. बौद्ध धम्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म व्यवस्थेतील एक सर्वश्रेष्ठ धम्म आहे. आमच्या बौद्ध धम्मामध्ये ज्या प्रमुख गोष्टी आहेत त्यात बौद्ध धम्माचे अनुयायी, आमचे बौद्ध धम्माचे अनुयायी ईश्वर, देव किंवा देवता मानत नाहीत. त्याऐवजी ते स्वतःचे ज्ञान प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित करतात. आंतरिक शांती आणि शहाणपणाची स्थिती जेव्हा बौद्ध उपासक उपासिका या आध्यात्मिक स्तरावर पोहोचतात तेव्हा त्यांना निर्वाणाचा अनुभव आला असे म्हटले जाते. नैतिकता, ध्यान आणि बुद्धीचा उपयोग करून ज्ञानप्राप्तीचा मार्ग प्राप्त होतो. आम्ही बौद्ध लोक प्रामुख्याने ध्यान करतो कारण आमचा असा विश्वास आहे की ते सत्य जागृत करण्यास मदत करते. आमच्या बौद्ध धम्मामध्ये अनेक तत्वज्ञान आणि व्याख्या आहेत, ज्यामुळे एक सहिष्णू आणि विकसित होणारा धम्म बनतो. आमच्या बौद्ध धम्माला संघटित धम्म म्हणून मानत नाही तर एक जीवन पद्धती किंवा आध्यात्मिक परंपरा म्हणून मानतो. आम्ही बौद्ध धम्माला विद्वत्तेचे शिखर गाठणारा, आम्ही बौद्ध धम्माला कुठल्याही अंधश्रद्धेतून मानत नाही. आम्हाला खात्री आहे की बाबासाहेबांनी आम्हाला जो तथागतांचा पावन पवित्र धम्म दिलेला आहे हाच मनुष्याच्या सर्व सुखाचा मार्ग आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारच्या देवी देवता, अंधश्रद्धा निर्माण करणारे जेही काही प्रयोग आहेत त्या सर्वांना आम्ही मानत नाही. आमच्या बौद्ध धम्मासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टी बौद्ध धम्मामध्ये आहेत. त्यामुळे बौद्ध धम्म हा तत्वज्ञान आणि जीवन पद्धती आणि आध्यात्मिक परंपरा असे आम्ही समजतो. आमचा बौद्ध धम्म आपल्या उपासक उपासिकांना आत्मभोग आणि आत्मत्याग टाळण्यास प्रोत्साहित करतो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या सर्वात महत्वाच्या शिकवणींना 4 आर्य सत्य म्हणून ओळखले जाते. ते बौद्ध धम्म समजून घेण्यासाठी आवश्यक आहेत. आम्ही बौद्ध लोक कर्म, कारण आणि परिणामाचे नियम आणि पुनर्जन्मांचे निरंतर चक्र या संकल्पना स्वीकारतो. बौद्ध धम्मामधील कर्म
व पुनर्जन्म या संकल्पना हिंदू धर्मातील कर्म व पुनर्जन्म या संकल्पनेहून भिन्न आहेत। आम्ही बौद्ध धम्माचे अनुयायी बौद्ध लोक विहारात किंवा स्वतःच्या घरात बुद्धांची पूजा करून त्यांच्या तत्वज्ञानाला अनुसरतो। आमच्या बौद्ध धम्मामध्ये भिक्खू व भिक्खुनी यांना कठोर आचारसंहिता पाळाव्या लागतात, ज्यामध्ये ब्रह्मचर्य सुद्धा समाविष्ट आहे। बौद्ध धम्माचे कोणतेही एक विशिष्ट असे चिन्ह नाही, परंतु प्रत्येक प्रतिमा विकसित झाल्या आहेत ज्या बौद्ध विश्वासांचे प्रतिनिधित्व करतात, ज्यात कमळाचे फूल, 8 आर्या असलेले आर्य अष्टांगिक मार्गाचे धम्मचक्र, 24 आर्या असलेले अशोक चक्र, बोधी वृक्ष, 5 रंगी ध्वज आणि स्वस्तिक यासारखी चिन्हे समाविष्ट होतात। स्वस्तिक हे एक प्राचीन बौद्ध चिन्ह आहे, ज्याचा अर्थ कल्याण असा होतो। बौद्ध धम्माचे संस्थापक महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध हे इसवी सन पूर्व 7व्या-6व्या शतकात प्राचीन भारतात होऊन गेलेले आहेत, यात शंका नाही। जीवनाच्या सुरुवातीच्या काळात बोधिसत्व सिद्धार्थ गौतम म्हणून ओळखले जात होते, परंतु ज्ञान प्राप्तीनंतर ते सम्यक संबुद्ध बनले। बुद्ध या शब्दाचा अर्थ ज्ञानी, निसर्गाच्या नियमांना जाणणारा, सर्वश्रेष्ठ बुद्धिमान प्रबुद्ध व्यक्ती असा होतो। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध हे पूर्वी कपिलवस्तु गणराज्याचे राजकुमार होते आणि त्यांचा जन्म लुंबिनी येथे झाला होता। कपिलवस्तु लुंबिनी ही प्राचीन भारतातील दोन्ही स्थळे सध्या नेपाळमध्ये आहेत। बुद्धांचे ज्ञान प्राप्तीचे ठिकाण बोधगया, जेथे प्रथम प्रवचन दिले ते सारनाथ, जेथे महापरिनिर्वाण झाले ते कुशीनगर, ही आमच्यासाठी पावन पवित्र धम्माची स्थळे आहेत। सर्वांनी आल्या जन्मी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या जन्मस्थळ, ज्ञानप्राप्तीचे स्थळ, धम्मचक्र प्रवर्तनाचे स्थळ, महापरिनिर्वाणाचे स्थळ या सर्व स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत आणि महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या जीवनाबद्दल जाणून घेतले पाहिजे की खरंच दुःखमुक्तीचा मार्ग ज्यांनी आम्हाला दिला त्यांनी त्यांचे जीवन कसे व्यतीत केले याचा अभ्यास आम्ही सर्व बौद्धांनी केला पाहिजे। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा जीवनकाळ विविध स्रोतांमध्ये भिन्न आढळतो। बौद्ध परंपरेनुसार आणि युनेस्कोच्या संकेतस्थळानुसार बुद्धांचा जीवनकाळ हा इसवी सन पूर्व 623 ते 543 असल्याचे मानले जाते, तर युरोपियन विद्वान गौतम बुद्धांचा काळ 8 वर्षे अलीकडे म्हणजे इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 असे मानतात। या जीवनकाळानुसार बौद्ध वर्ष व बौद्ध कॅलेंडर काढले गेले आहे आणि यानुसार बुद्ध जयंती साजरी केली जाते। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी आपले भव्य राजवैभव सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला। जेव्हा त्यांना सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त झाले तेव्हा त्यांना मध्यम मार्गाचा विचार ध्यानी आला। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना त्या पावन पवित्र बोधी वृक्षाखाली ध्यान करताना संबोधी ज्ञान प्राप्त झाले। ही आध्यात्मिक स्थिती कशी मिळवायची हे इतरांना शिकवण्यात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले। बुद्धांचे निर्वाण झाले तेव्हा त्यांच्या अनुयायांनी त्यांनी स्थापन केलेल्या बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार सुरू ठेवला। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणी बौद्ध धम्म म्हणून विकसित होण्याचा पाया बनला। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध
यांचे ज्यावेळी महापरिनिर्वाण झाले तेव्हापासून बुद्धाब्द अर्थात बौद्ध वर्षास आरंभ झाला। बौद्ध वर्ष म्हणजे बुद्धांचे जन्मवर्ष किंवा जयंती वर्ष। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या आपल्या हयातीतील बौद्ध धम्माचा भारतभर प्रचार झाला आणि पुढील सहस्राब्दीमध्ये हा धम्म संपूर्ण आशिया आणि उर्वरित जगामध्ये पसरला। ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकात मौर्य भारतीय सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माला भारताचा राजधर्म बनवले। सम्राट अशोकाच्या काळात हजारो बौद्ध मठ बांधण्यात आले आणि बौद्ध धम्माच्या प्रचाराला प्रोत्साहन देण्यात आले। पुढील काही शतकांमध्ये बौद्ध धम्म भारताच्या पलीकडे पसरू लागला। बौद्धांचे विचार आणि तत्वज्ञान वैविध्यपूर्ण बनले। त्यांच्या काही उपासकांनी इतरांपेक्षा वेगळ्या कल्पनांचा अर्थ लावला। 6व्या शतकात हुणांनी भारतावर आक्रमण केले आणि शेकडो बौद्ध मठांचा नाश केला, परंतु या घुसखोरांना अखेर देशाबाहेर हाकलून देण्यात आले। मध्ययुगात इस्लामचा या देशात झपाट्याने प्रसार होऊ लागला आणि बौद्ध धम्माला उतरती कळा लागली। परंतु आधुनिक युगात परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळे बुद्ध भूमीत बौद्ध धम्माला पुनर्जीवन मिळाले। आज जगभरात बौद्ध धम्माचे हजारो पंथ किंवा संप्रदाय अस्तित्वात आहेत। विशिष्ट भौगोलिक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे 4 मुख्य संप्रदाय बौद्ध धम्मात समाविष्ट आहेत। त्यात महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी स्थापित केलेला आणि मूळचा थेरवादा बौद्ध धम्म आहे, जो थायलंड, श्रीलंका, कंबोडिया, लाओस, भारत आणि म्यानमार या देशामध्ये प्रचलित आहे। परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवयान बौद्ध धम्माची स्थापना केली। हा चौथा सर्वात मोठा बौद्ध संप्रदाय असून तो भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे। यापैकी प्रत्येक संप्रदाय काही विशिष्ट ग्रंथाचा आदर करतो आणि महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणींचे थोडे वेगळे अर्थ लावतात। झेन बौद्ध धम्म आणि निर्वाण बौद्ध धम्म यासारखे बौद्ध धम्माचे अनेक उपपंथ देखील आहेत। बौद्ध धम्माच्या काही संप्रदायांमध्ये ताओवाद, शिंतो आणि बॉन सारख्या इतर धर्म आणि तत्वज्ञानांच्या कल्पनांचा समावेश सुद्धा आहे। नवयान बौद्ध धम्म हा परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीतून विकसित झालेला आहे। महायान व हीनयान यासारख्या पारंपरिक बौद्ध धम्मामध्ये काही अंधश्रद्धा आणि कालबाह्य विचार बाबासाहेबांना आढळले। बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला नवयान हा थेरवादा बुद्धांचा मूळ धम्म होय। आमच्या बौद्ध धम्मामध्ये हिंदू धर्माप्रमाणे जाती नाहीत। तो आपल्या सर्व अनुयायांना समान मानतो। तरीही भारतात विविध जातींचे लोक, मुख्यतः अनुसूचित जातीतील बौद्ध धर्माला मानणारे आहेत। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांची शिकवण धम्म म्हणून ओळखली जाते। त्यांनी शिकवले की प्रज्ञा, शील, दयाळूपणा, संयम, औदार्य आणि करुणा हे महत्त्वाचे गुण आहेत। विशेषतः सर्व बौद्ध 5 नैतिक नियमानुसार जगतात। त्यांना पंचशील म्हणून ओळखले जाते। 1 हिंसा न करणे, 2 चोरी न करणे, 3 व्यभिचार न करणे, 4 खोटे न बोलणे आणि 5 मद्य व इतर मादक पदार्थांचे सेवन न करणे। 4 आर्य सत्य ही बौद्ध धम्माचा पाया आहे। ईशान्य भारतातील सारनाथ येथे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी पहिला धम्म संदेश आपल्या 5 शिष्यांना दिला होता व त्यावेळी 4 आर्य सत्य सांगितलेली होती। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी
शिकवलेली आर्य सत्ये, एक जगात दुःख आहे, दोन त्या दुःखाला कारण आहे, तीन हे कारण म्हणजे तृष्णा होय, आणि चार दुःख निवारण्याचा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग हा दुःख निवारण करण्याचा मार्ग आहे। एकत्रितपणे ही तत्वे स्पष्ट करतात की मानवाला दुःख का होते आणि त्याने दुःखावर मात कशी मिळवावी। तृष्णा म्हणजे वासना, मोह, आवड, इच्छा आहे आणि दुःखाचे मूळ कारण तृष्णा आहे। दुःखाचे मूळ कारण वासना आहे, दुःखाचे मूळ कारण मोह आहे, दुःखाचे मूळ कारण आवड आहे, दुःखाचे मूळ कारण इच्छा सुद्धा आहे। तेव्हा या गोष्टींपासून, तृष्णेपासून दूर असले पाहिजे। सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी तृष्णेपासून दूर राहणेच योग्य आहे। आम्हाला खरे सुख प्राप्त करायचे आहे, आम्हाला दुःख मुक्त व्हायचे आहे, म्हणून तृष्णेपासून आम्ही बौद्ध उपासकांनी नेहमी दूर राहिले पाहिजे। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी आपल्या अनुयायांना शिकवले की चौथ्या आर्य सत्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे दुःखाचा अंत अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून प्राप्त केला जाऊ शकतो। कोणत्याही विशिष्ट क्रमाने बौद्ध धम्माचा अष्टांगिक मार्ग नैतिक आचरण, मानसिक शिष्यत्व आणि प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी खरे सुख उत्पन्न करण्यासाठी एक सम्यक दृष्टी, दोन सम्यक संकल्प, तीन सम्यक वाणी, चार सम्यक कर्म, पाच सम्यक उपजीविका, सहा सम्यक व्यायाम, सात सम्यक स्मृती आणि आठ सम्यक समाधी। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी आम्हाला जो धम्म दिलेला आहे त्या धम्मामध्ये आम्ही खरे सुख प्राप्त करण्यासाठी त्या धम्माचा अभ्यास करणे आवश्यक आहे। बौद्ध लोक अनेक पवित्र ग्रंथ आणि धर्मग्रंथांचा आदर करतात। काही सर्वात महत्त्वाचे जे ग्रंथ आहेत त्याबद्दलही आम्ही वाचन केले पाहिजे, त्याचे अध्ययन केले पाहिजे। त्यामध्ये त्रिपिटक आहे। त्रिपिटक म्हणजे तीन टोपल्या म्हणून ओळखले जाणारे हे ग्रंथ बौद्ध लेखनाचा सर्वात जुना संग्रह असल्याचे मानले जाते। यांना बौद्ध धम्माचे प्रमुख ग्रंथ मानले जाते। द बुद्धा अँड हिज धम्मा हा नवयानी किंवा आंबेडकरवादी बौद्धांचा धम्म ग्रंथ आहे, ज्यामध्ये महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचे चरित्र व त्यांच्या शिकवणी समाविष्ट केलेल्या आहेत। हा ग्रंथ परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अति परिश्रमाने संपूर्ण चिकित्सा करून संपूर्ण धम्मातील चिकित्सक विचार परामर्श करून लिहिलेला आहे। आम्ही सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी या ग्रंथाचे अध्ययन केले पाहिजे, कारण आम्हाला 12 भानगडीत पडायचे नाही आहे। आम्हाला बाबासाहेबांनी जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गाला अनुसरून महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा पावन पवित्र धम्म आम्हाला परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। बाबासाहेब जगातील सर्वप्रथम विद्वान आहेत। अशा महान विद्वान महामानवाने आम्हाला जो तथागतांचा बौद्ध धम्म दिलेला आहे, आम्ही त्याचे अनुयायी आहोत आणि आम्ही आमच्या जीवनाशी, आमच्या कर्तृत्वाशी प्रामाणिकपणे राहून बौद्ध धम्माचा अभ्यास करणे आवश्यक आहे। कारण येणारी पिढी ही व्यर्थ वाया जाणार नाही, येणाऱ्या पिढीचे जीवन हे व्यर्थ वाया जाणार नाही। या गोष्टीची दक्षता घेऊन आम्ही आमच्या परिवारामध्ये जे जे बौद्ध धम्माचे संस्कार आहेत, जे जे बौद्ध धम्माचे अनमोल विचार आहेत, जे जे बौद्ध धम्माचे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान आम्ही आमच्या परिवारातील सर्व सदस्यांच्या सुखासाठी त्याचा अवलंब केला पाहिजे। पंचशीलाचे आचरण केले पाहिजे। 4 आर्य सत्य काय आहेत ते जाणून त्याचे अनुकरण केले पाहिजे।
10 पारमिता ज्या आहेत त्या सुद्धा आम्ही अभ्यासल्या पाहिजे आणि तसे आचरण सुद्धा केले पाहिजे, तेव्हाच आम्ही खरे बौद्ध धम्माचे अनुयायी आहोत, आम्ही बौद्ध उपासक आहोत, आम्ही बौद्ध उपासिका आहोत हे सिद्ध होईल। आजच्या या धम्मदेशनेच्या माध्यमातून मी सर्वांना विनम्रपणे निवेदन करतो की अजूनही वेळ चुकलेली नाही, अजूनही वेळ गेलेली नाही। वर्तमान काळामध्ये जे जे आहे हे सत्य आहे। या वर्तमान काळातच आम्ही बौद्ध धम्माला जाणले पाहिजे। बाबासाहेबांनी जो आम्हाला बौद्ध धम्म दिलेला आहे या धम्माचे आचरण केले पाहिजे। विहारात जाऊन त्रिशरण पंचशील म्हटले पाहिजे। धम्माचा प्रचार आणि प्रसार ज्या ज्या ठिकाणी मेळावे असतील, ज्या ज्या ठिकाणी काही मंगल कार्य घडत असतील, गर्भमंगल संस्कार असेल, नामकरण विधी असेल, केश कप्पन असेल, विवाहाच्या संदर्भात काही मंगल कार्य असेल, प्रत्येक ठिकाणी आम्ही बौद्ध धम्माची चर्चा केली पाहिजे। धम्माचे ज्ञान एक दुसऱ्यांना दिले पाहिजे। या धम्मज्ञानाची देवाण घेवाण कराल तर आपले व्यवहार सुद्धा उच्च दर्जाचे होतील, कारण धम्मामध्ये केवळ सत्य आणि सत्यच आहे आणि सत्याला हस्तगत करणे, सत्याला अंगीकृत करणे म्हणजे खऱ्या धम्माचे आचरण करणे। आणि सत्य हे कधीही हानिकारक नसते आणि सत्याचा विजय हा निश्चित असतो। आम्हाला आमच्या जीवनात जे जे असत्य आहे ते सर्व बाजूला सारून जे जे सत्य आहे ते अंगीकारून आम्हाला सच्चे बौद्ध उपासक उपासिका बनायचे आहे। त्यामध्ये जे जे आर्य उपोषक आहेत, चतुर्दशी, अष्टमी, अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दिवशी आम्ही आर्य उपोषक व्रताचे पालन केले पाहिजे। जवळजवळ माझ्या सर्व बौद्ध बांधवांना, माझ्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांना याबद्दल सर्वांना माहिती आहे का कशा कशा पद्धतीने पालन करायचे, कारण हा समाज आता अज्ञानी राहिलेला नाही। माझा समाज शिकून सवरून धम्माच्या मार्गाने लागलेला आहे। जे जे काही वाईट होते त्या वाईटाला दूर करून शिक्षणामध्ये प्रगतीशील झालेला आहे। आपल्या खऱ्या सुखाच्या मार्गाने तो वाटचाल करीत आहे। अशा या बौद्ध समाजामध्ये माझा जन्म होऊन मी सुद्धा धन्य झालेला आहे आणि मी सर्वांना या वर्षावासातील धम्मदेशनेच्या माध्यमातून विनम्रपणे सांगू इच्छितो की आपण आपल्या लहान बालकांवर बौद्ध धम्माचे संस्कार प्रतिबिंबित करावे, कारण येणारी पिढी ही संपूर्णपणे बुद्धमय असली पाहिजे। बुद्धमय असणे म्हणजे दुःखातून मुक्त असणे, बुद्धमय असणे म्हणजे खऱ्या सुखाचे धनी होणे, बुद्धमय असणे म्हणजे जीवनातील सर्वश्रेष्ठ सुख प्राप्त करणे। माझ्या सर्व आदरणीय श्रद्धावान उपासक उपासिकांना, जे जे वृद्ध माता पिता असतील त्या सर्वांना मी या धम्मदेशनेच्या माध्यमातून माझी मंगल मैत्री प्रदान करतो आणि तथागतांच्या चरणी याचना करतो की हे तथागत, जे जे धम्माचे आचरण करणारे श्रद्धावान उपासक उपासिका आहेत यांच्यावर अनंत मंगल मैत्रीची अनुकंपा करावी आणि यांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा जो उत्तम मार्ग आहे यांना प्रगतिशील मार्गावर नेण्यासाठी मंगल मैत्रीची अनुकंपा करावी। भवतु सब्ब मंगलम। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो। जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची
अनुकंपा हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो।